हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आता आपण रवा टाकून घेऊ बट्ट्या करण्यासाठी. रवा पाकडून पुकडून व्यवस्थित टाकावा. आता आपण गव्हाचं पीठ घेऊ आणि त्याच्यात गव्हाचं पीठ टाकूया. थोडे बट्टे व्यवस्थित येते आणि आपण थोडा सोडा टाकूया. थोडं मीठ टाकूया. आपण त्याच्यात ओवा चोळून घ्यायचा आणि ओवा चोळल्यानंतर त्याच्यात सोडून द्यायचा. ओवा घ्यायचा आणि पाण्यात कणिक मिळून ठेवा. बघा झालेलं आहे टणटणाट. नरम पण येते. थोडं पाणी उंडीला ठेवून द्यायचं. एवढंच. ज्याला नाही समजत तरी त्यांनी. आता ज्या उंड्याच्या आत पण थोडं आपण तेल लावूया, कारण की बट्टी नरम येते आणि त्याचं लसपुस येते खायला. म्हणजे कापताना कळक जात नाही, खायला थोडंसं बरं वाटतं, चव देते. त्यांना असं गोल करून घ्यायचं आणि त्यामध्ये ठेवून द्यायचे बंद कर. तर बघूया, सर्व झाले माझे आता फायनल. तुम्ही बघू शकतात. आणि आता इडलीच्या भांड्यात थोडं तेल लाईल मी. बंद कर. बघा आता मी उन्नीचे ठेवले सर्वच. झालं माझ्या आता फायनल झालं आहे. आता मी तर झाकण लाईल. छान आहे.